हॅलो मैत्रिणींनो, मी अंबा बुटीकमधून तुमचे खूप खूप स्वागत करते. अंबा बुटीकमध्ये आज मी तुम्हाला कटोरीचे ब्लाऊज माप घेणे आणि कापणे शिकवणार आहे. हे बघा, हे असं माप घेतलं आपण मागच्या भागाकडून. हे आहे 19 आणि 1 इंच जास्त घ्यायचं म्हणजे 10 इंच. आणि अशी लांबी आहे ब्लाऊजची 13, 1 इंच जास्त घ्यायची 14. हे बघा, हे माप घ्यायचं असं गळ्याचं. हा गळा आहे 9चा, 9.5चा. ही पट्टी पण मोजून घ्यायची. पट्टी आहे 4.5ची. बाही पण मोजून घ्यायची. हे बघा, ही बाही पण आपण मोजून घेतली. ही आहे 11ची, 11.5ची आहे. तर ही 2 इंच जास्त घ्यायची, 13.5ची घ्यायची आहे. आणि हे याला पट्टी खालून लागत नाही. ही काठ आहे, या ब्लाऊजला काठ असल्यामुळे याला पट्टी लागत नाही. तर ही 11.5ची जसं 1 इंच लांब घेतलं तरी चालतं. हे बघा, आपण कटोरीचं माप कापून ठेवलेलं आहे. हे बघा, हा मागचा भाग कापलेला आहे, हा कटोरीचा भाग कापलेला आहे आणि हा समोरचा भाग कापलेला आहे. असं हे कापून ठेवलेला आहे ब्लाऊज. 9 म्हणजे जे 22 छाती जी आहे त्यांची ते 36ची आहे. 36च्या मापाचं हे ब्लाऊज आहे. बघा, आपल्याला याच्यावरून थोडे थोडे माप वाढवून घ्यायचे आहेत. 15 इंच लांबी घ्यायची आहे. इथून 2.5 इंचाचा गळा घ्यायचा आहे. हे बघा, इथून आपण 2.5 इंचाचा गळा घेणार आहोत. हा 2.5 इंचाचा गळा झाला. आणि हे शोल्डर, हे एवढं आपण शिलाईसाठी थोडं एक्स्ट्रा घ्यायचं. आपला गळा होता 9 इंचाचा. हे बघा, 9.5चा गळा घेतला, अर्धा इंच वाढवला थोडा. आणि ही पट्टी होती आपली 4.5 इंचाची, म्हणजे इथे 5.5ची. हा गळा झाला, हा मागचा भाग झाला आणि हा समोरचा. हे बघा, हे कटोरीचा समोरचा भाग झाला. मी माप कापून ठेवलेले आहेत पहिलेच. हे माप कसे कापले आहे त्याचा व्हिडिओ मी नंतर टाकणार आहे. आज फक्त मी ब्लाऊज कसं कापायचं तेच शिकवणार आहे. याची लांबी थोडी जास्त घ्यायची आहे, याच्यावर थोडीशी कमी आहे, तर ही थोडी मी वाढवली. आणि ही कटोरी, हे बघा, ही कटोरी आहे. छत्तीस इंचाचा हे ब्लाऊज आहे. चेस्ट जे आहे हे 36 आहे त्यांची, त्यानुसार ते ब्लाऊज आहे. तर आपण ह्याच्यावर जरी असलं तरी याच्यावर थोडं थोडं मोठं घ्यायचं, म्हणजे आपल्याला कसल्याच प्रकारचा प्रॉब्लेम जाणार नाही. ओके, हे बघा. आता याची आपल्याला कटाई करायची आहे. हा गळा, हा जो आहे हा गळा आहे. सिंपलच ब्लाऊज पाहिजे, त्यांना डिझाईन वगैरे काही नको. सिंपल ब्लाऊज आहे हे. पहिले हे मी अस्तरचा कापड आतमध्ये ठेवला, वरून ब्लाऊजचा कापड ठेवला. मी एकत्रच कापत असते. अस्तर आणि ब्लाऊज हे दोन्ही एकत्रच कापत असते, कारण मला त्याची खूप सवय झाली आहे. त्यामुळे माझ्या ब्लाऊजमधले कसलाही प्रॉब्लेम जात नाही. हे बघा, हे समोरचं फ्रंट. कस्टमरने मला ब्लाऊज हे याच कलरचं दिलं, त्याच्यामुळे मी हाच अस्तर लावत आहे. आता आपल्याला जसं कस्टमरने कापड दिलं आपल्याला तसंच लावावं लागते. आपल्या मनानं आपण काहीच करू शकत नाही. त्या कस्टमरने ब्ल्यू कलरचा कापड आणला आहे अस्तरसाठी, मी तोच वापरत आहे. ही झाली कटोरी. बघा, ही झाली कटोरी. आणि ही क्रॉस पट्टी. क्रॉस पट्टीशी तिरपी असते. क्रॉस पट्टीचं माप दाखवते मी तुम्हाला. क्रॉस पट्टी वरून ही 3.5 इंच, इकडून मी 3.5चीच क्रॉस पट्टी घेते, खूप मोठी घेत नाही. आणि इकडून 2.5 इंच, हे बघा, इकडून 2.5 इंच. आणि अशी ही क्रॉस पट्टी.
ही झाली क्रॉस पट्टी. ब्लाऊजची ही झाली क्रॉस पट्टी. हे बघा, ही क्रॉस पट्टी झाली. आता ही क्रॉस पट्टी, ही कटोरी, हा समोरचा भाग आणि हा मागचा भाग. हा जो कापलाय आपण हा मागचा भाग. एवढं झालं. आता कापायचे आपल्याला स्लीव्ज, बाह्या कापायच्या आहेत. तर बाह्यासाठी हा जो कापड आहे हा 1 मीटरचा कापड होता, चांगला मोठा कापड होता, त्याच्यामुळे छान हे होत आहे, ब्लाऊज बसत आहे. नाहीतर एवढ्या छोट्या याच्यात 80 सेंटीमीटरचा कापड असतं तर बाही बसली नसते. हे बघा, ही बाही. अशी चौपटची बाही करायची. हे बघा, अशी चौपटची बाही केली आपण. जिकडून पॅक भाग आहे तिकडून त्याची कटिंग करायची. हे बघा, हे खालचे भाग पहिले आपण सरळ करून घेऊ. ही बाही. हे बघा, या ब्लाऊजची बाही बघा. या ब्लाऊजची बाही आहे 11 इंच आणि याला आपल्याला दुमड घालावी लागत नाही. डायरेक्ट हा काठ असल्यामुळे हे फक्त 1 इंच शिल्लक घ्यायचं, फक्त 12 इंच. 12 इंचाची बाही घ्यायची. इथून 12 इंच. हे बघा, 12. आणि इकडून हे 3 इंच कमी करून टाकायचे 12मधून. या 12मधून हे इकडून 3 इंच कमी करायचे आणि याला गोल आकार द्यायचा, हा असा. आणि हा खालून हा 2 असा. हा समोरचे भाग कापायचे असे मच्छीसारखे आणि हा मागचा भाग कापायचा. हा असा तिरपा कापायचा. हे बघा, हा असा. आणि समोरचे हे 2 भाग हे 2 घ्यायचे आणि यातले 2 घ्यायचे, असे मधातले हे 2 घ्यायचे. हा समोरचा भाग असा मच्छीचा कापून घ्यायचा. ही झाली बाही. ओके, हे बघा, ही बाही. हा जो पट्टा राहिला हा आपल्याला बॅक साईडला लावता येते. ही जी पट्टी राहिली ना ही आपण बॅक साईडला वापरू शकतो. हे बघा, ही बॅक साईडला. आता राहिल्या आपल्या गळ्याच्या पट्ट्या. गळ्याच्या पट्ट्या कापायच्या. हे बघा, अशा तिरप्या कापायच्या गळ्याच्या पट्ट्या. ह्या 1 इंच किंवा 1.5 इंच घ्यायच्या. अशा 1.5 इंच एवढ्याल्या 1.5 इंचाच्या अशा कापायच्या पट्ट्या अशा. बघा, ही 1.5 इंचाची अशी पट्टी कापायची, अशी तिरपी कापायची, तिरपी. ही झाली गळ्याची पट्टी. 1 इंचाची कापली तरी चालते आणि जे नवीन असतील त्यांनी 1.5 इंचाचीच कापायची. 1 इंचाची कापायची नाही. जे नवीन असतात ना त्यांना ती जमत नाही, म्हणून मग त्यांनी 1.5 इंचाची कापायची. मी 1 इंचाची कापते. अशा ह्या गळ्याच्या पट्ट्या तयार करून घ्यायच्या.
एवढ्या गळ्याच्या पट्ट्या सफिशियंट आहेत, होऊन जाईल ते एवढ्या ह्याच्यात. आता हे ब्लाऊज शिवणं कापून पूर्ण तयार झालं आहे. हे आता मी शिवतानाचा लाईव्ह करणार आहे, तो पण तुम्ही बघून घ्याल. आज 9 वाजता माझा लाईव्ह आहे. आता मी हे ब्लाऊज झाल्यानंतर लगेच मशीनवर बसून हे ब्लाऊज शिवणार पण आहे. तुम्ही जर माझा हे लाईव्ह व्हिडिओ बघत असाल तर लगेच माझा लाईव्ह पण बघा. ओके, थँक्यू.